ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। इन सपनों की तस्वीरों से, इन यादों की जंजीरों से अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ओ देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के। तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है। मैं तेरा परिंदा है अर्ज़ ये दीवाने की, जहाँ बोर सुहानी देखी एक रोज वही मेरी शाम हो। कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना।
जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप, ये जीवन है। इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप। थोड़े गम हैं, थोड़ी खुशियाँ, थोड़े गम हैं, थोड़ी खुशियाँ, यही है, यही है, यही है छाँव धूप, ये जीवन है। ये न सोचो इसमें अपनी हार है कि जीत है, ये न सोचो इसमें अपनी हार है कि जीत है। उसे अपना लो जो ही जीवन की रीत है। ये जिद छोड़ो, यूं ना तोड़ो, हर पल एक दर्पण है, ये जीवन है। इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप, ये जीवन है। धन से न दुनिया से, घर से न द्वार से, धन से न दुनिया से, घर से न द्वार से। सांसों की डोर बंधी है प्रीतम के प्यार से। दुनिया छूटे पर ना टूटे, ये ऐसा बंधन है, ये जीवन है। इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप, थोड़े गम। श्री अनंत घाट सर, सेवानिवृत्तीच्या अनंत शुभेच्छा. तुमचे खंबीर नेतृत्व, सर्वतोपरी सहकार्य, मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी अमूल्य आहे. त्यासाठी टीम प्रथम सदैव तुमची ऋणी राहील. तुमच्या मार्गदर्शनामुळे आमचे भवितव्य घडले. निवृत्ती तर एक निमित्त आहे, पण तुमचे आणि आमचे नाते अतूट आहे. तुम्ही सदैव आमच्या आठवणीत आणि हृदयात राहाल. तुमचे भावी आयुष्य आनंदाने, उत्साहाने, मजेशीर जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या प्रथम परिवारातर्फे 6771. हर टाइम पे वो ट्रॉफी देता है, इस टाइम पे हमने ट्रॉफी दी है, ये सबसे बड़ी बात है। थोड़ी खुशियाँ यही है, यही है, यही है छाँव धूप, ये जीवन है। कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए मेरे ख्यालों के आंगन में। कोई सपनों के दीप जलाए, दीप जलाए। कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए।
कभी यूं ही जब हुई बोझल सांसें भर आई बैठे बैठे जब यूं ही आंखें। कभी यूं ही जब हुई बोझल सांसें भर आई बैठे बैठे जब यूं ही आंखें। तभी मचल के प्यार से चल के छुए कोई मुझे पर नजर न आए, नजर न आए। कहीं दूर जब दिन ढल जाए सांझ की दुल्हन बदन चुराए चुपके से आए। कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं पे निकल आए जन्मों के नाते। कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं पे निकल आए जन्मों के नाते। है मीठी उलझन बैरी अपना मन अपना ही होके सहे दर्द पर आए, दर्द पर आए। कहीं दूर जब दिन ढल जाए सांझ की दुल्हन बदन चुराए चुपके से आए। दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे हो गए कैसे मेरे सपने सुनहरे। दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे हो गए कैसे मेरे सपने सुनहरे। ये मेरे सपने यही तो हैं अपने, मुझसे जुदा ना होंगे इनके ये साए, इनके ये साए। कहीं दूर जब दिन ढल जाए सांझ की दुल्हन बदन चुराए चुपके से आए। मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए, दीप जलाए। जिया जाएगा बिन तेरे, तेरे बिन साजना। सांस में सांस आए ना, तेरे बिना जिया जाए। अधीर मन झाले मधुर घन आले, जो क्या न भातले सख्या प्रिया सरी तुनी सुरेल धुंद स्वर हे आले मधुर घन आले। रंगाची मोतियांगाची केवड्या गंधाची बहरले नाले सख्या प्रिया सरी तुनी सुरेल धुंद स्वर हे आले। आपकी आँखों में कुछ महके हुए से राज है हो, आपसे भी खूबसूरत आपके अंदाज हैं।
कभी भरा नहीं। घाट सरांच्या रिटायरमेंट प्रोग्रामला सुरुवात करूया. और घाट साहब के बारे में बोलना चाहूँगा तो वन ऑफ द बेस्ट यानी कि टीम लीडर है, मेंटर भी है, टीम लीडर है, और उनके जो टीम के साथ इतना रिलेशन बढ़िया है ना, इसीलिए उनका काम बढ़िया हो जाता है. आजचे सत्कार मूर्ती म्हणजे घाट सर आणि त्यांच्या मिसेस मॅडम. घाट सर आणि माझा परिचय म्हणजे फार पूर्वी 91चा आहे. 91 साली मला एक हिरा मिळाला आणि तो हिरा त्यावेळी मला कल्पना नव्हती, पण तो एवढा चमकत गेला की आज त्याने बघितलेले डोळे दिसतात. कासिम तबोदन करके एक सर थे, उसके बाद सब डायरेक्ट एजेंट बने थे. तब मुझे मौका मिला था कि मैं किसी एक डीओ के पास चला जाऊँ, मतलब मैं अकेला तो नहीं काम करूँगा, और मैं घाट सर के साथ ज्वाइन हुआ. आज मैं 15 साल के बाद दावे के साथ कह रहा हूँ कि मैंने कोई गलत डिसीजन नहीं था, एकदम सही डिसीजन था कि आज मैं 15 सितंबर 1995 एजेंसी मैंने ली थी. मेरे भाई ने ली थी एजेंसी, तो मुझे भी ऐसा लगा कि कुछ एडिशनल काम करना है. तो मेरे एक फ्रेंड थे, घाट सर के दोस्त थे, आई थिंक वो भी रिटायर हो गए. मैं उनके पास गया था और फिर तभी मुझे बताया गया कि ब्लड रिलेशन में आप उसी के बाद में एजेंसी ले सकते करके. घाट सर आए थे, मेरे से बात किए, तो फिर ऐसा लगा कि नहीं, आदमी अच्छा है. Someone from the DOs, 2 words. घाट सर के साथ कैसा था एक्सपीरियंस? एक्चुअली मैं ऐसे फंक्शन पे बोलता था, लेकिन सच कोशिश करूँगा. सर आवाज़ त्यांनी वाढवले जो भी देशपांडे वगैरह ने कहा है वो सब चीज़ रिपीट करने की ज़रूरत नहीं है. वेल, ही वॉज अ वंडरफुल पर्सन एंड आई विश हिम ऑल द बेस्ट. आणि आपल्या आयुष्यातले कोरं पान आहे. आपल्याला आपले जीवन नव्या आणि वेगळ्या पद्धतीने जगण्याची एक संधी आहे. सेवानिवृत्ती म्हणजे दुसऱ्यासाठी काम करणे सोडून स्वतःसाठी जगणे सुरू करणे आणि आपल्या आयुष्यात आनंदी राहणे. सगळ्यात मोठं मला हे आवडलं, सेवानिवृत्ती म्हणजे 6 महिन्याची सुट्टी, पण वर्षातून 2दाच. आता हा मेसेज हा जो आहे तर म्हणजे घाट सरांबद्दल सगळ्यांनीच बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत ऑलरेडी. मी पण ॲक्च्युली तेच बघत होतो गुगलवरती काय मिळतं आहे काय, पण ते कारण का वर्नाकुलर मीडियममधून शिकलेल्या मुलांचं काय होतं, ना धड मराठी येत, ना धड इंग्लिश येत, ना धड हिंदी येत. तर त्याच्यामुळे काय की घाट सरांना मी 23 वर्षापासून ओळखतो. माझी एजन्सी 23 वर्ष झाली. ज्यावेळेला एजन्सी घेतली पहिले 3 महिने मला कळतच नव्हतं माझा DO कोण आहे, कारण मी नेहमी घाट सरांकडेच जाऊन बसायचो, कारण माझं हिंदी तेवढं बरोबर नव्हतं. आणि नईम सर माझे DO होते, मला नंतर कळलं की माझे DO नईम सर हे. आणि मी एकाच कॉलेजला शिकलेले आहोत. आणि हो, अरे वा. आणि हे जसे रेल्वेत होते तसे माझे मम्मी डॅडी पण रेल्वेत होते, तसंही माझं थोडंसं कनेक्शन जवळच आहे. त्यामुळे ते हुशार आहे, त्यात काही प्रश्नच नाहीये. डॅडी एकदा मला वाटतं जोरदार टाळ्या झाल्या. आणि तसंच आजचं हे जे आयोजन केलंय ते कोण, स्वरूप आणि सगळ्या टीमचे माझ्यातर्फे खूप खूप आभार. एवढं चांगलं आयोजन. विश यू हॅपी रिटायरमेंट. की मला उद्या तुम्हाला मॅसेज पाठवायची आठवण येईल, तर असं कुछ लिखा था मैं, आज संडे का सेवज है, वो सुन के मेरे आँख से आँख सोच गई. तो मैंने उनको रिपीट मैसेज किया, सर आपको जाना नहीं, आपको फिर से वापस आना है देश के लिए, कि आज हम जो कुछ भी है ना वो सर की वजह से. 2008 साली जेव्हा मी PDO होतो, प्रोफेशनमध्ये होतो, त्यावेळी या ब्रँचमध्ये मी आलो होतो. आणि त्यावेळी मला माहीत नव्हतं की घाट साहेब कोण आहेत. मी सहज आलो, तिथं बसलो, त्यांनी मला छोटे मोठे प्रश्न विचारले. आणि त्याच्यानंतरच्या प्रवासामध्ये मला हे कळलं की अरे हा माणूस खूप हुशार आणि अभ्यासू माणूस आहे. आणि त्याचं प्रत्यंतर मला पुढच्या खूप दिवसामध्ये आलं.
डेव्हलपमेंट ऑफिसरचा रोल खऱ्या अर्थानं जगलेला माणूस म्हणजे घाग साहेब. एजंटचा डेटा कसा काढायचा, त्यांना मोटिवेट कसं करायचं, बिझनेस फेच कसा करायचा आणि लोकांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कंट्रीब्यूट कसं करायचं. कारण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की लोकांच्या आयुष्यामध्ये आपल्याला कंट्रीब्युशन देता आलं पाहिजे. तर घाग साहेबांचा तो गुण सगळ्यात चांगला आहे की ते जवळजवळ 20-21 वर्ष आम्ही एकत्र काम केली. आता सगळ्यांनी त्यांच्याबद्दल इतकं जे बोलले आहेत ना ते सगळं आम्हाला पण म्हणजे सेल्सला असताना सुद्धा काही अडलं तर डिव्हिजनला सर्क्युलर विचारण्याच्या ऐवजी घरांकडेच जायचं आणि त्यांनी आम्हाला सर्क्युलर व्हॉट्सअपवर पाठवून द्यायचं असं. मला या ब्रांचला येऊन बरोबर 11 महिने झाले. पण त्याच्या अगोदर ज्या ब्रांचला होतो साकेनाकाला ॲज अ डेव्हलपमेंट ऑफिसर, तिथे ह्यांच्या बॅचचे जुनी माणसं होती. त्यांच्याबरोबर आमचं जेव्हा डिस्कशन व्हायचं की असं असं आहे, आमच्या बॅचला हे होतं. आता काल आजच्या नशिबाने आजच्या मीटिंगमध्ये आम्हाला सगळे ते यांच्या बॅचवर खरंच वातावरण खूप मध्ये गंभीर झालेलं. म्हणजे मी काही जणांचे डोळे बघते अजून पाणावलेले आहेत म्हणून मलाही बोलणं, कारण मी पण फार सेन्सिटिव्ह आहे. मलाही मगाशी निलेश जे काही बोलत होता मला क्षणभर मी मोबाईल पाहत होते, कळलं नाही की हा का थांबला. नंतर त्याचा चेहरा जेव्हा पाहिला तेव्हा खरंच म्हणजे खूप रडण्याचीच परिस्थिती होती. पण मी स्वतःला खूप सावरलं. मग मी आत जाऊन बसले थोडा वेळ. आत जाऊन बसले तर नाही बसलाय, म्हणजे तोही रडून गेला होता. तर हे सगळं का आहे, कारण ते व्यक्तिमत्वच असं आहे की पण एक लक्षात ठेवा फ्रेंड्स की त्यांना मी काही सोडणार नाहीये, मी काही जाऊ देणार नाहीये. आय एम व्हेरी शुअर की मी काहीही असो क्रायटेरिया मग मी माझे पूर्ण प्रयत्न मी माझे करणार आणि त्यांना मी LSEच्या बाहेर काही जाऊ देणार नाही. तर माझे प्रयत्न खूप असतील पुढे की ते मकवानाजींना साथ देतील, बरोबर ना. त्यांना एक मित्र मिळेल. ओके हॅपी नाही चालेल. तुमच्या सेकंड इनिंगसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि असेच आनंदी फॅमिलीसोबत मस्त एन्जॉय करा. तुमचं जे काही पॅशन आहे ते करा. पण येस LICसाठी काम करायचंच आहे तुम्हाला आणि आम्ही तो चान्स देऊ तुम्हाला, सोडणार नाही. मी तर सोडणार नाही. ओके ऑल द बेस्ट मॅडम. तुम्हाला पण त्यांना सहन करण्याची शक्ती देऊ. नाही मस्करी करते मी, असं काही नाही. आय नो ते घरी पण असेच प्रेमळ असतील असं. आणि तुम्हालाही फ्रेंड्स असं तुम्ही समजू नका, कारण ही जी काही प्रोसेस होणार आहे तर त्याला थोडा वेळ लागतो. तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. काहीही असलं तर बिनधास्त मला सुनीलला फोन करा तुम्ही. वी आर ऑलवेज देअर टू हेल्प. थँक्यू. ही विल बी देअर. ते काय तुम्हाला असं सोडणार नाहीये बघा. ओके बद्दल बोलायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी नाही बोलता येणार जास्त. पण आज म्हणजे जसे सगळे म्हणतात जे काय आहे ते त्यांच्यामुळे. मी तेच म्हणेन ऑब्व्हियसली की जे काय आहे ते त्यांच्यामुळे आहे. त्यांच्याकडनं सगळ्यात मोठी गोष्ट मी जी शिकलो आहे दॅट इज हिज वर्क एथिक. मी त्यांना बघितलं आहे. त्यांची जर संडेला मीटिंग असेल तर ते फ्रायडे सॅटर्डे बसून रात्रभर बसून नोट्स काढायचे, पॉईंट्स काढायचे, एजंटशी काय बोलायचं, कुठल्या प्लॅनबद्दल काय सांगायचं, हे सगळे एकदम प्रॉपर स्टडी करायचे, प्रॉपर अभ्यास करायचे त्या गोष्टीचा. झाला वगैरे आज किती पॉलिसीज झाल्या, काय करताय तुम्ही म्हणून. आणि ते सांगत असत. आम्ही हसी मजाकमध्ये ते चालत असायचं. मी त्यांना म्हटलं होतं की आता तुमचं लास्ट इयर आहे, तर जसं एक रेसर लास्ट लॅपमध्ये सगळ्यात फास्ट धावतो तसं तुम्ही लास्ट इयरमध्ये सगळ्यात जास्त काम केलं पाहिजे म्हणून. तर मी सारखं त्यांना विचारत होतो की असं. आणि तेही एकदम स्पोर्टिंगली या सगळे इन्वॉल्ड असायचे. मला कधी कधी ते स्वरूप इकडे ये म्हणून असं मला तर 2 मिनिटं कळायचं नाही की
की कोणाला स्वरूप कोण आहे? अरे स्वरूप हे बघ, अरे नुसतं ऑफिसमध्ये कुठेही बाहेर असताना ऑफिसच चालू आहे त्याचं. आणि स्वरूप म्हणजे त्यांचा फेवरेटच आहे. बस ऑल्सो आय विश हिम ऑल द बेस्ट फॉर हिज जर्नी. थोड्या टाईमपासून जेव्हापासून मी त्यांच्या फॅमिलीमध्ये आली आहे तेव्हापासून सगळं ऐकत आली आहे की कसं त्यांची फ्रेंडशिप नाही म्हणून सगळ्यांबरोबर आहे. आणि आज मी ॲक्च्युअलमध्ये सगळं बघितलं, त्यांचं प्रेम एवढं सगळं तुम्ही केलं ते. सो दॅट इज समथिंग त्यांनी हे कमवलं आहे. आणि हे खरंच आम्हा दोघांना ही खरंच खूप मोठं गोष्ट आहे आणि शिकण्यासारखी गोष्ट आहे. मी हॅपी अबाउट हिज जर्नी की आतापर्यंत त्यांनी जे केलं आहे ते खरंच आमच्यासाठी खूप इन्स्पायरिंग आणि वी आर व्हेरी प्राऊड ऑफ हिम. आणि जसं तुम्ही बोलला तसं एंड डेपर्यंत म्हणजे आम्ही जेव्हा जॉब स्विच करतो तेव्हा नोटीस पिरियडवर असताना आम्हाला असं असतं नोटीस पिरियडवर आहे ना ठीक आहे चिल. पण पप्पांचं असं नसतं. पप्पा रिटायरमेंटचं लास्ट आय गेस सॅटर्डे संडेज पण त्यांनी सोडले नव्हते. आणि एव्हरी डे ते ऑफिसला जायचे, माझा एजंट येणार आहे, माझा आज ट्रेनिंग आहे हे ते. आणि आम्ही असं होतो पप्पा आता झालं 1 महिनाच आहे, यू शुड एन्जॉय युअर लाईफ. एक जसं अर्जित बोललं तसं कधीच त्यांनी ते सोडलं नाही. आणि खरंच ती खूप मोठी गोष्ट आहे शिकण्याची. जसं सचिन तेंडुलकरनी त्याचा गेम वर्शिप केला तसं पप्पा यूज टू वर्शिप हिज वर्क. सो आय गेस आणि त्यांच्या टीमला पण मी कॉंग्रॅच्युलेट करेन बिकॉज आज जे ते आहेत बिकॉज ऑफ द टीम. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू एव्हरी वन. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर सर्व्हिस ऑफ 35 years आणि ऑल द बेस्ट. आता नेक्स्ट इनिंग्स माहीत नाही आमचं काय होणार आहे तुमचं काय होणार आहे. तर ते LIC वर राहिले तर तुम्हाला काम देईल तर आम्हाला काम देणार आहे. सो ते घरी स्वस्त तर बसणार नाही सर, रिटायर तर नाहीच होत आहे. सो ऑल द बेस्ट पप्पा and we are happy to have you home. सर डाक सर येस. आज इस सभा में, आज इस मीटिंग में आप सभी का मैं स्वागत करता हूँ मंथली मीटिंग में. काढ रे ते भाषण हे 2-2 शब्द बोलतात मला. मी 4 पाणी भाषण लिहून आणलंय. नाही मी नंतर बोलेन त्याबद्दल. आणि दुसऱ्या अजून एक गोष्टीचा आनंद म्हणजे माझा खास मित्र निलेश म्हणजे माझा काय म्हणतात डब्बा मित्र तोही आज बोलला. आणि दरवेळेला मला सगळीकडे पुढे करायला लावायचे आणि आज हे स्वतःहून पुढाकार घेऊन बोलले याचा मला खूप आनंद आहे. तरी असो मित्रांनो आता सुरुवात करूया आपण. आजच्या काय म्हणतात समारंभाचे प्रमुख पाहुणे. आता प्रमुख पाहुणे म्हणजे आमच्या सिनियर ब्रँच मॅनेजर स्वाती मॅडमच, आमचे असिस्टंट ब्रँच मॅनेजर सर, माझे सगळे विकास अधिकारी मित्र, ब्रँचचा सर्व अधिकारी वर्ग, स्टाफ, ब्रँचचे असिस्टंट, माझे परम आणि ज्यांनी मला 35 वर्ष सहकार्य केलं असे माझे सर्व एजंट सहकारी बंधू आणि भगिनींनो. क्षण खरंच माझ्यासाठी एवढा भावनिक आहे आणि तो शब्दात व्यक्त करणं माझ्यासाठी खूप कठीण जाणार आहे. कारण आज माझ्या ह्या 35 वर्षाच्या प्रवासाची सांगता होत आहे आणि मी एका नवीन पर्वामध्ये माझ्या आयुष्याचं नवीन पर्व सुरू होणार आहे. मनामध्ये असंख्य भावना दाटून येत आहेत आणि मनात एक हुरहुर आहे. हुरहुर अशी आहे की गेल्या 35 वर्षात एवढी माणसं जोडली, खरं म्हणजे माणसं जोडलीपेक्षा कुटुंब जोडली. आणि आमच्या विकास अधिकारी जो असतो त्याचं एक सर्वात मोठं कुटुंब म्हणजे त्याचं व्यक्तिगत कुटुंब तर असतंच, पण सर्वात मोठं कुटुंब म्हणजे त्याचे एजंट्स, त्याचा एजंट परिवार आणि बँकमधले इतर सहकारी. असे हे कुटुंबाचं उद्यापासून त्या कुटुंबामध्ये मी नसणार आहे
त्यांना ते मला भेटणार नाहीत ही खंतही मनामध्ये आहे. परंतु हा शेवटी कुठेतरी थांबायचं असतं, तसं आज मला थांबणं गरजेचं आहे. ह्या 35 वर्षामध्ये मला माझ्या मातृसंस्था LICने जे काही भरभरून दिलं आहे त्यासाठी मी LICचा खूप ऋणी राहीन. LICने मला माझ्या एजंटचं नेतृत्व करण्याची संधी दिली. एक व्यक्ती म्हणून मला ओळख दिली, माझं आयुष्य घडवलं आणि जो विश्वास माझ्यावर दाखवला LICने त्याच्याबद्दल मी LICचा सदैव ऋणी राहीन. ऑफिसरनी, माझ्या ब्रँच मॅनेजरनी आणि माझ्या एजंट्सनी हे न विसरता येण्यासारखं आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन की यापुढे आपलं काम नीट चालू ठेवा. आपल्या ब्रँच, आपलं युनिट म्हणा, आपल्या ब्रँच ह्यांची उत्तरात प्रगती झाली पाहिजे. ज्या काही बदल होत आहेत LICमध्ये नवीन ह्याच्याप्रमाणे ते बदल आपण स्वीकारा, त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवून आणा आणि आपल्या ब्रँचचा बिझनेस वाढवा. आपल्या ब्रँचला एवढ्या उंचीवरती नेऊन पोचवा की कोणी त्याला टच नाही केलं पाहिजे. आपला बिझनेस एवढा वाढवा, बरोबर. आणि तुम्ही खरंच माझे खूप लाडके आहात, प्राणप्रिय आहेत असं मी म्हणेन तुमच्यासाठी. आणि जड अंतःकरणाने तुमचा निरोप घेतोय. माझ्याकडनं काही चुका वगैरे घडल्या असतील तर तुम्ही मला मोठ्या मनाने क्षमा करा. कारण मगाशी सुनीता पण म्हणाली मी प्रत्येक स्टाफशी भांडलेलो आहे, पण मी माझं भांडण कधी हे केलं नाही, ते भांडण मनात धरलं नाही. आणि माझं कुठल्याही माझ्या सहकारी मित्राबरोबर कुठलंही कधी भांडण झालं नाही. आणि झालं तरी परंतु लगेच ते आम्ही मिटवलं पण आहे. तर अशा ह्या वास्तूला आणि माझ्या ह्या कुटुंबाला मी त्रिवार आभार मानतो. तुमचे ह्या वास्तूचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू फ्रेंड्स. जे ब्रांचकडून आणि डिव्हिजनकडून गिफ्ट्स आहेत ते देऊया. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. रोते हंसते बस यूं ही तुम बीच राह में दिलबर बिछड़ जाए कहीं हम अगर, और सुन से लगे तुम्हें जीवन की ये डगर. बीच राह में दिलबर बिछड़ जाए कहीं हम अगर, और सुन से लगे तुम्हें जीवन की ये डगर. हम लौट आएंगे, तुम यूं ही बुलाते रहे.